चला मित्रांनो, आज आपण पुढचा काळ बघणार आहोत ज्याचं नाव आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ज्याला आपण चालू किंवा अपूर्ण भविष्य काळ म्हणतो. बघा, काळ कुठलाही असू द्या, जर तो कंटिन्युअस असेल तर त्या काळामध्ये क्रिया ही चालू असते. आता आपला काळ भविष्य काळ आहे, म्हणजे या ठिकाणी आपली क्रिया, एखादी क्रिया आहे ही भविष्य काळामध्ये चालू राहणार आहे हा दर्शवण्यासाठी हा काळ आपल्याला वापरावा लागतो. बघा, या ठिकाणी हा काळ समजून घेण्यासाठी आपण याची रचना बघू, ज्याच्यामध्ये आपल्याला आपला सब्जेक्ट सर्वप्रथम असणार आहे. यानंतर सहाय्यकारी क्रियापद जे आहे आपल्या कर्त्यानंतर येणारा सर्वात महत्वाचं आहे ते असणार आहे शाल बी किंवा विल बी. प्लस काळ कंटिन्युअस आहे म्हणजे मुख्य क्रियापदाचं नक्कीच चौथं रूप येणार आणि शेवटीला आपला ऑब्जेक्ट येणार. ही वाक्यरचना लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला कधी कधी काळ ओळखण्यासाठी काही ट्रिक्स असतात. उदाहरणार्थ सांगतो मी, जर तुम्हाला V3 मिळाला असेल वाक्यामध्ये, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप मिळालं असेल, तर कधी पण लक्षात ठेवायचं तो कुठला तरी परफेक्ट टेन्स आहे. पण तो कुठला परफेक्ट आहे हे ओळखण्यासाठी त्याच्या अगोदरचे सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ समजा तुम्हाला एक वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये प्लेड हे सहाय्यकारी क्रियापद मिळाले. आता प्लेड म्हणले की तुम्ही डायरेक्ट पास्ट परफेक्ट म्हणताल नाही. प्लेडच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद कुठलं आहे? हॅव प्लेड आहे का हॅड प्लेड आहे? हे जर तुम्हाला लक्षात आलं तर काळ ओळखायला तुम्हाला आणखीन सोपं जाईल. आता बघा, हा जो काळ आहे या ठिकाणी V4 रचना आहे. V4 च्या अगोदर काय आलेलं आहे तर शाल बी किंवा विल बी हे सहाय्यकारी क्रियापद आलेले आहेत आणि शाल आणि विल किंवा शाल बी आणि विल बी हे फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे सहाय्यकारी क्रियापद आहेत. मग आपण यानुसार आपण आपले वाक्य बघूया, आपल्याला समजायला कुठपर्यंत जमेल. बघा, आपले सब्जेक्ट आहेत, काय ठराविक सब्जेक्ट आहेत, आपण त्यानुसार घेऊ. यावेळेस आपण थोडं सब्जेक्ट वेगळं वापरू. माय टीचर. आता या ठिकाणी टीचर आहे, विल बी घ्या. माय टीचर विल बी. ठीक आहे. सहाय्यकारी क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं चौथं रूप घ्यायचंय. माय टीचर विल बी टीचिंग. माय टीचर विल बी टीचिंग इंग्लिश सब्जेक्ट. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, माय टीचर म्हणजे आपल्या सब्जेक्ट नंतर आपण काय केलेलं आहे, हा आपला सब्जेक्ट, या सब्जेक्ट नंतर आपलं सहाय्यकारी क्रियापद जे आहे विल बी. लक्षात ठेवा, या विल बी नंतर आलेला आहे V4. म्हणजे तुम्हाला जर फ्युचर कंटिन्युअस टेन्स ओळखायचा आहे तर हेल्पिंग वर्ब प्लस V4 रचना म्हणजेच काय तर शाल बी किंवा विल बी प्लस V4 ही रचना लक्षात ठेवा. तुम्हाला वाक्य कळायला सोपे जातील. एक वाक्य घेऊ आपण आणखीन, लक्षात येईल तुम्हाला. राधिका विल बी सेलिब्रेटिंग हर बर्थडे टुमारो. आता कधी कधी काय असतं माहितीये का बेटा, लक्षात ठेवा, तुम्हाला काळ ओळखण्यासाठी काही कालदर्शक शब्द ही खूप तुम्हाला मदत करतात. ठीक आहे, पण नुसत्या कालदर्शक शब्दावरून तुम्हाला ऍक्युरेट काळ ओळखता येणार नाही, फक्त भविष्य काळ कळेल. उदाहरणार्थ तुम्ही हा एक टुमारो हा कालदर्शक शब्द, यामध्ये असं कळतं की बाबा हा शब्द भविष्यकालीन आहे, हे ना, क्रिया होणार आहे, पण कुठला आहे, फ्युचरचा म्हणजे कंटिन्युअसचा आहे, परफेक्टचा आहे का सिंपलचा आहे, हे कळण्यासाठी मात्र तुम्हाला यांची गरज लागते. म्हणजेच कुणाची? आपल्या हेल्पिंग वर्ब आणि मुख्य क्रियापदांची. तुम्हाला नुसता काळ ओळखायचा आहे तर टुमॉरो फ्युचर टेन्स आहे, संपून जाईल. पण तुम्हाला त्यातील सबटाइप्स ओळखायचे असतील तर नक्कीच तुम्हाला यांची गरज लागेल, ती म्हणजे हेल्पिंग वर्ब शाल बी प्लस V4. यांचा अभ्यास काळजीपूर्वक करा, तुम्हाला हा टेन्स कुठेच अवघड जाणार नाही. आणखीन एक वाक्यरचना घेऊ आपण. ही विल बी कलेक्टिंग मनी. ही विल बी कलेक्टिंग मनी सॉरी. बघा, या ठिकाणी तुम्हाला विल बी आहे सहाय्यकारी आणि V4 आहे कलेक्टिंग. विल बी प्लस V4 रचना शोधा, तुम्हाला फ्युचर कंटिन्युअस टेन्स ओळखायला. एवढा सोपा आहे, काहीच नाही, कुठले नियम पाठ करायचे नाही, जास्ती त्यामध्ये अडचणीत जायचे नाही, सोप्या गोष्टी आहेत. मग सहाय्यकारी क्रियापद पाठ करा, मुख्य क्रियापदात चौथं रूप लक्षात ठेवा. सहाय्यकारी क्रियापद कुठल्या काळातलं कुठलं एवढं लक्षात राहू द्या. एक काळ केला की तुम्हाला चारही काळातले सहाय्यकारी क्रियापद लक्षात राहायला लागतात. आणखीन एक शेवटचं वाक्य बघू आपण.
यामध्ये बघा आय शाल बी ट्रॅव्हलिंग, आय शाल बी ट्रॅव्हलिंग इन द प्लेन. भविष्यामध्ये मी काय करेल, विमानानं प्रवास करेल कधीतरी. ठीक आहे, लक्षात ठेवा सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि V4 सहाय्यकारी क्रियापद आणि V4 ही रचना लक्षात ठेवा. काळ तुमच्या समोर आहे, काहीच अवघड नाही काळामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. यासारखे मला काही वाक्य तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये करून दाखवा. नक्की अपेक्षा करतो तुम्हाला हा काळ समजला असेल.